आहेस? हो जातो ना. मग धोंडी बावल्या हे देऊन ये. बरं भाऊ देईन मी. ठीक आहे. काळबा देवीहून धोतर मागवलं होतं. ठीक आहे. बरं त्यांना म्हणावं की नाईट ड्युटी लागली की मी येईन हो. त्यांना भेटायला. जय शंभू. सगळ्यांचंच रक्षण करा देवा. सरोजचं पण रक्षण कर. तुमची कृपा सदैव असो बाबा. जय शंभू. जय शंभू. तुमची कृपा सदैव असो. जय श्री कृष्ण. मुरारीभाई केम छो? हा काय झालं? चेहऱ्यावरचं हसू गायब कशाला आहे? काही हरकत नाही. माझा पात्रा आणि खमण खा म्हणजे 2 मिनिटात हसू परत. हंसाबेन जय श्री कृष्ण. अरे जय श्री कृष्ण लल्लन भाई केम છો? મજામાં ને? બધો મજામાં છે. તમે કેમ છો? બસ જલારામ બાપાની દયા છે. फोन करायचा. હા હા તો કર ને. ભૂત ખાલી દુકાન તુજા છે. જા 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 જા. हंसाबेन. अरे आलो आलो. अरे येतोय ना. अरे कशाला घणघणतोयस? हॅलो, हा कोण? अरे पप्पू मी ललन बोलतोय. अरे लल्लन भाऊ. तर गुरुजी कसं काय चाललंय सगळं मुंबईत? सगळं छान चाललंय. बरं तू जरा माझ्या घरी जाऊन बहिणींना सांग की पैसे मी इथून पाठवले आहेत. 2-4 दिवसात त्यांना मिळतील. ठीक आहे? बरं ठीक आहे, मी जाऊन सांगेन ते. अच्छा पप्पू मी काय म्हणतोय की हो हो, मी सरोजा ताईला तर बोलावलं होतं. यायला तर हवी होती. अरे हे घ्या, सरोजा ताई आली बघा. अच्छा फोन दे त्यांना. हा देतो, पण तुम्हाला आपलं प्रॉमिस लक्षात आहे ना? मला प्रीती जिंटाचा फोटो पाहिजे, ऑटोग्राफ सोबत. हा हा मी ते घेऊन येईन. तू फोन दे त्यांना. लल्लन भाऊ. अच्छा. हॅलो लल्लन. बरं झालं तू फोन केलास. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. माहितीये माझा गणिताचा पेपर खूपच सोपा गेला. जेव्हा क्वेश्चन पेपर माझ्या समोर आला ना माझे तर हातपायच गार पडले. पण जेव्हा मी तो नीट वाचला तर तेच सगळे प्रश्न आले होते ज्याची मी तयारी केली होती. लल्लन तू जसं म्हणाला होतास ना अगदी तसंच झालं. तू जे म्हणतोस ते सगळं खरं होतं. अच्छा तसं असेल तर मी म्हणतो तू खूप चांगल्या मार्कांनी पास होशील आणि जेवढ्या आनंदाने तू बोलते आहेस त्यापेक्षा दुप्पट आनंदाने माझ्याशी बोलशील. तेव्हा मी किती आनंदात असेन हे सांगताही नाही येणार मला. अगं तुझ्या गिट्टीचं काय झालं? तुमच्या दोघांचं मिटलं की नाही? ते तर मिटेलच रे. एक दिवस सुद्धा माझ्याशी न बोलता राहू शकत नाही ती. आमच्या दोघींमध्ये हे चालूच असतं. आणि बोल. आणखी मी सांगेन पण आधी तू इकडे ये. अच्छा काहीतरी खास बातमी आहे म्हणजे ज्यासाठी मी समोर असायला पाहिजे. बिलकुल. मग तर मला सुट्टी घेऊन लवकरच यावं लागेल. अच्छा लल्लन आता मला बाबांबरोबर सीतापूरला जायचंय. तू नंतर फोन करशील ना? हो हो मी करीन. तू स्वतःची काळजी घे. ओके ठीक आहे. 64 रुपये. 18 रुपये आधीचे सुद्धा घ्या. अरे बाबा पैशाचं एवढे टेन्शन नको घेऊ. तुझं आपलंच दुकान आहे असं समज. आता बघ ठीक आहे. या दुकानात कितीतरी लोक भेटत असतात. हा. पण तुला बघितलं ना की खूप बरं वाटतं बघ. 2 दिवसापूर्वी एक गिराईक हे सिगरेटचं पाकिट विसरून गेला. तू हा. संपवून टाक. हा हंसाबेन मी सिगरेट पीत नाही. जय श्रीकृष्ण. अच्छा सिगरेट नाही पीत? स्क्वॉड सावधान. स्क्वॉड देने देने मुड़. स्क्वॉड बाय चलेगा. बाय मुड़. हिलो मत. सर कैडेट्स विश्राम. आत्मबल आत्मसन्मान आत्मरक्षा. आत्मबळ आत्मसन्मान आत्मरक्षा. आपलं कर्म आपलं लक्ष्य आहे सुरक्षा. आपले कर्म आपले लक्ष्य आहे सुरक्षा. नियम आणि अनुशासनाचं पालन करत राहत. आपल्याला आपली सेवा करायची आहे. तुमच्या मनातील खरी सेवेची भावना तुम्हाला एक चांगला सुरक्षाकर्मी बनवण्यामध्ये मदत करेल. सर हा लल्लन प्रसाद आहे. तुमच्या युनिटला हा मॉनिटर करेल. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो याच्याशी चर्चा करू शकता. सर परिचय. ओंकार जांगले, भुसावळ, तालुका जळगाव. नाईलाजाने तुला हा गणवेश घालावा लागलाय का? नाही सर,
मग चेहऱ्यावर असं दुःखी भाव का? समाधान दिसलं पाहिजे. हस. बघ किती फरक पडला, हो की नाही? दिवसाभरात किती गुटखा पाकिट संपवता तुम्ही? मी गुटखा खात नाही साहेब. हे काय आहे? संजीवनी बुटी आहे? सिगरेट, बीडी, गुटखा, दारू. साहेबांना या सगळ्याबद्दल खूप राग आहे. आणि एक गोष्ट तर तुम्ही सगळ्यांनी समजायलाच हवी की आता तुम्ही जे काम पत्करलं आहेत त्यात नशेची नाही तर सतर्कतेची गरज आहे. समजलं? स्क्वॉड सावधान.